नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आचारी स्टाईल अख्ख्या बासमती तांदळाचा 2 किलोचा पुलावची रेसिपी पाहणार आहोत। या पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत आणि सुट्टा असा पुलाव तयार होतो। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। पुलाव बनवण्यासाठी इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये 200 ग्रॅम तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अख्खा खडा गरम मसाला घातलेला आहे। खडा गरम मसाला कोणता याची लिस्ट स्क्रीनवर दिसेल। त्यानंतर 15 ते 20 मीडियम तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि आता हे तेलावरती आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। यानंतर 5 मीडियम साईजचे कांदे आहेत, ते बारीक पातळ चिरून घेतले आणि तेही तेलामध्ये घालून घेतलेले आहेत। सर्व कांदा तेलामध्ये घालून घेतल्यानंतर अधूनमधून हलवत आपल्याला कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपला पुलाव आहे तो थोडासा तिखट असा होणार आहे। बघा इथं अधूनमधून हलवत मी कांदा भाजून घेत आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। कांदा लालसर भाजलेला आहे। त्यानंतर 70 ग्रॅम इथे मी आलं आणि लसणाची पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे। आलं आणि लसणाची पेस्ट घातल्यानंतर आपण सतत हलवत थोडंसं पेस्ट ही लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। पेस्ट जर व्यवस्थित भाजली नाही तर कच्चा पण असा भातामध्ये लागतो। यासाठी आपल्याला इथं आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। बघा मस्त अशी आलं लसणाची पेस्ट भाजल्यानंतर इथं मी 5 मीडियम साईजचे टोमॅटो पातळ उभे कट करून घेतले, तेही यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि टोमॅटो हे आता आपल्याला तेलावरती थोडेसे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। बघा या पद्धतीने तर व्यवस्थित असं मी तेलावरती परतून घेत आहे। टोमॅटो मऊसर झाले की यामध्ये आपण चिरलेल्या भाज्या घालणार आहेत। इथं गाजर, परसबी आणि फ्लावर मी स्वच्छ धुवून असा उभा कट करून घेतलेला आहे आणि फ्लावर थोडासा मोठमोठाच कट करून घेतलेला आहे। तर या सर्व भाज्या तेलामध्ये घालून घेतल्या आणि अशा तेलावरती आता आपल्याला साधारण 2 मिनिट ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे भाज्यांचा कच्चा पण आहे तो निघून जातो आणि पुलावमध्ये भाज्यांचा असा वास येत नाही। बघा व्यवस्थित भाज्या परतून झालेल्या आहेत। आता यानंतर अर्धा किलो इथं फ्रेश वाटाणा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतला, त्यातलं पाणी निथळून तोही वाटाणा या भाज्यांमध्ये घालून घेतलेला आहे आणि आणखी 2 मिनिट ह्या भाज्या मी परतून घेतल्या। त्यानंतर 1 चमचा कस्तुरी मेथी यामध्ये घालून घेतलेली आहे। पुन्हा आता ह्या भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या। आता यामध्ये 100 ग्रॅम मी इथं काजू घातलेले आहेत। काजू घातल्यानंतरही ह्या भाज्या व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। पण या पद्धतीने भाज्या परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। तांदूळ आणि भाज्याच्या अंदाजानुसारच इथं मी मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर भाज्या पुन्हा व्यवस्थित परतून घेतल्या। यानंतर 50 ग्रॅम इथं मी बिर्याणी मसाला घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कंपनीचा बिर्याणी मसाला घालू शकता। इथं मी एव्हरेस्ट कंपनीचा 50 ग्रॅम मसाला यामध्ये घातलेला आहे। बिर्याणी मसाला घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं बघा या भाज्यांमध्ये परतून घेतलं। इथं अख्खा बासमती तांदूळ 2 किलो घेतला होता, तो स्वच्छ धुवून 20 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवलेला। 20 मिनिटानंतर यातलं सर्व पाणी निथळून घेतलं आणि पाणी निथळलेला तांदूळ आपण भाज्यांमध्ये घालून घेणार आहे। मग या पद्धतीने तर मी सर्व तांदूळ भाज्यांमध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित असं आपल्याला खालपासून हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून भाज्या खाली पातेल्याला चिटकणार नाहीत। बघा व्यवस्थित असा तांदूळ आपल्याला इथं 5 मिनिट तेलावरती परतून घ्यायचा आहे। तांदूळ तेलावरती व्यवस्थित परतून घेतल्यामुळे सुट्टासा भात आपला तयार होतो आणि चिकट होत नाही। व्यवस्थित तांदूळ आपला परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण पाणी घालणार आहे। तर गरम केलेलं पाणी मी यामध्ये घालणार आहे। एका पातेल्याने तांदूळ मोजून घेतला होता। 1 पातेलं तांदूळ आणि त्याला 2.25 पातेलं पाणी कोमट केलेलं घातलेलं आहे। गरम केलेलं पाणी घातल्यामुळे लगेच या पाण्याला उकळी येते। एवढा वेळ गॅसची फ्लेम आहे ती मीडियम होती। पाणी घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम आहे ते फुल करून घेतलेले आहे। बघा फुल गॅसवरती ह्या पाण्याला लगेच उकळी आलेले आहे, कारण आपण यामध्ये गरम पाणी घातलं होतं, त्यामुळे पाण्याला लगेच उकळी आलेली आहे। पाण्याला एक अगदी छान खळखळून अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि अधूनमधून आपल्याला असं भात थोडासा हलवून घ्यायचा आहे, कारण गॅसची फ्लेम फुल असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते। यासाठी आपल्याला हलवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपल्या
ह्या राईसच्या पाण्याला उकळी आलेली आहे. उकळी आली की पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम आहे ते लो करून घ्यायची आणि झाकण ठेवून आपण 1-2 मिनटं झाकण ठेवून घेतलेलं होतं. 2 मिनटानंतर पुन्हा झाकण काढलं. खालून असा भात आपण व्यवस्थित हलवून घेतला आणि पाणी आता इथलं बऱ्यापैकी आटत आलेलं आहे. आता झाकण ठेवून आपण गॅसची फ्लेम लो ठेवून एक 5 मिनटं भात वाफवणार आहे. 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा इथं आपला पुलाव तयार झालेला आहे. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता यातला पुलाव आहे तो एका पातेल्यामध्ये मी काढून घेतला. तुम्ही पाहू शकता मस्त असा मोकळा सुटीत आणि अगदी टेस्टी असा इथं आपला 2 किलो अख्ख्या बासमतीचा पुलाव तयार झालेला आहे. थँक्यू.